क्रमांक 15 तयार व्हायचे. महिषासुरवधेची ताकद हिमालयाचे उद्गमन असलेली स्वतःची दैत्य पूर्ण मांडे. 8 मार्च याच महिन्यात 48 वर्ष पूर्ण होते. मग या 48 वर्षात त्याच महिन्यात किती मुक्तता उपभोगली आहे याचा विचार न केलेलाच बरा. म्हणूनच या व्यासपीठाला विषय मिळतो आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्मशालीने पावन झालेल्या या भारतीय बालचित्र मसनाच्या व्यासपीठावर मी कोड क्रमांक 5 प्रस्तुत स्पर्धेत विषय मांडून आधुनिक काळात असुरक्षित. परीक्षक महोदय, खरं तर स्पर्श करण्याआधी श्रीमंत आहे तरी काय प्रकाश टाकावं असं मला वाटतं. मैत्री हूं मैं नारी हूं, मैत्री हूं मैं नारी हूं मैं, गली हूं मैं गुलवाली हूं मैं, दर्शन हूं मैं दर्पण हूं मैं, नाद हूं मैं गर्जन हूं, माता हूं मैं पत्नी हूं मैं, बरसातों की गाता हूं मैं, श्रीमंत भागवत गीता हूं मैं, सीता हूं मैं द्रौपदी हूं. इस पुरुषों की दुनिया ने मुझे कैसी वेदना दिलाई है, कभी जुए में अपना आदमी तो कभी आग में परीक्षा दिलवाई. अशी अवस्था आपल्या देशात स्त्रियांची झालेली आहे. मित्रांनो, कधी तिला साडीऐवजी जीन्स पॅन्ट घातल्यामुळे मारलं जातं, तर कधी तिला दोन दिवस झाल्यामुळे मारलं जातं. कधी तिच्याकडून जनावराप्रमाणे काम करून घेतल्या जातं, तर कधी तिला घरातल्या झाडू समोर करता दिला जातो. पण आपल्या देशाला स्वातंत्र्य 75 वर्ष तरी पूर्ण झाले असली तरी आज आपल्या देशात एक स्त्री सुरक्षित नाहीये. म्हणून आम्हाला म्हणावं लागतं, ये आजादी झूठी है, इस देश की महिला अभी भी सुरक्षिता की होती. मित्रांनो, आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं नव्हतं तेव्हा आपल्या देशावर हिंदी सत्तांचा आक्रमण वाचला होता. दिनदाड्या आया मुलींची आत्महत्या केली जात होती. त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, त्यांना घराबाहेर निघण्याचा अधिकार नव्हता. एवढंच नव्हे तर त्यांना पायात चप्पल घालण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. मग शेवटी कसं बस आपल्या देशात स्वातंत्र्य चळवळी सुरू झाल्या. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण आपल्या देशातील स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं नाही. जर आपल्या देशातील स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं असतं तर आज आपल्या देशात 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला जिवंत मारलं गेलं नसतं. काही काळापूर्वी डॉक्टर प्रियंका रेड्डी नावाच्या महिलेवर अत्याचार करून तिला जिवंत पेटून दिलं गेलं नसतं. दिल्ली अशा ठिकाणी निर्भया नावाच्या मुलीवर अत्याचार करून तिचे तुकडे तुकडे करून एका वेळेत टाकून दिले गेले नसते. तरी सुद्धा आपल्या देशातील न्याय व्यवस्था असं म्हणते की आम्ही आज स्त्रियांच्या विकासासाठी, स्त्रियांच्या सुरक्षेसाठी अशा कायद्याची निर्मिती केली आहे, परंतु त्याच कायद्याची अंमलबजावणी झाल्याचं मात्र आमच्या कानावर येत नाहीये. त्या दिल्लीच्या नावात आम्हाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, परंतु त्या दिल्लीच्या नावात आम्हाला फाशीची शिक्षा झाल्याचं आज आमच्या कानावर येत नाही. त्या दिल्लीच्या नावात आम्हाला फाशीची शिक्षा देण्याचं आज आपल्या समोर आव्हान आहे. मित्रांनो, पूर्वीच्या वातावरणात एक स्त्री सुरक्षित नव्हती. ती स्त्री आज आईच्या गर्भात सुरक्षित नाही. जर आम्हाला कळालं एखाद्या महिलेच्या गर्भात मुलगी आहे तर आम्ही त्या मुलीला जगा केल्याच्या अगोदरच मारून टाकतो. म्हणूनच एक काही फार छान म्हणतात, कशी उमलतील ना फुलं अशा कळ्या तोडल्यावर, कशी उमलतील ना फुलं अशा कळ्या तोडल्यावर, कशा पेटेल किंवा अशा पत्त्या फोडल्यावर, आणि सांगा कशी घडेलच जाऊ सावित्री अशा गर्भातच मुली मारल्यावर, अशा गर्भात